नमस्कार. बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज. महाराष्ट्र राज्य बरखास्त केलं पाहिजे की तुम्ही एकत्रित महाराष्ट्र सत्ता चालवता आणि जनतेत जाऊन एकमेकांच्या विरोधात बोलता, एकमेकांच्या विरोधात भांडता. तर हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक व्यवस्था ही भविष्यात येणारी विधानसभा आणि लोकसभा कशी असली पाहिजे हे ठरवणारी निर्णायक निवडणूक आहे. तुम्हाला माहित असेल मागच्या वेळेस याच भारतीय जनता पक्षाच्या मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करू आणि नंतर निवडणुका झाल्यावर सांगितलं की हे जो निवडणुका जुमला म्हणजे एक जबाबदार देशाचा गृहमंत्री हे जुमला म्हणून भाषण करतो आणि नंतर सरकारला हे जुमला था. त्या शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करा. गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आघाडीचे या निवडणुकीच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आणि त्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते माजी खासदार आदरणीय तुकाराम रेंगे पाटीलजी, माजी आमदार आदरणीय सुरेशदादा देशमुखजी, मागासवर्गीय आघाडीचे प्रमुख सिद्धार्थ हत्ती हंबिरेजी, भगवानराव वाघमारेजी, घाडगेजी, संतोष मुंडे, गोविंद यादव, शेख युनुस च्या अधिकृत उमेदवार ओझमा माइन युनुस शेख जी, पत्रकार तरुण मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्याच पक्षामध्ये जे आता नेते कार्यकर्ते तुम्हाला दिसतात ते एकेकाळी काँग्रेसमध्ये होते, पण मला अभिमान आहे या व्यासपीठाचा आणि या व्यासपीठावर विराजमान असलेल्या आमच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा की ते अजूनही काँग्रेसच्या विचारधारेसोबत आहे. गंगाखेडची सुद्धा तीच विचारधारा आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. काँग्रेसची काय विचारधारा आहे? सर्व धर्म समभाव. या विचारधारेनं काँग्रेस पक्ष काम करतो. भारतीय जनता पक्षाची काय विचारधारा आहे? सर्व धर्म भेदभाव. यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, परभणीमध्ये, गंगाखेडमध्ये हेच सुरू आहे. मतदारांनी सावध असलं. एका गावामध्ये गुण्यागोविंदानं राहायचं असेल, एका शहरामध्ये गुण्यागोविंदानं नांदायचं असेल तर शेजाऱ्याशी भांडण आपण घेतो का? तुम्ही स्वतः विचार करा. एखादा आपला शेजारी आणि त्याच्या बरोबर रोज आपलं भांडण आहे, नांदता येईल का गुण्यागोविंदानं? साधा विचार आहे. काँग्रेसच्या काळामध्ये असं कधीही वातावरण नव्हतं. सिद्धार्थ हत्ती हंबिरे यांनी सांगितलं कसं जाती जातीमध्ये विष पेरणं सुरू आहे, कसं धर्माधर्मामध्ये विष पेरणं सुरू आहे.
महाराष्ट्र सरकारने हे करावं ही शोकांतिका. महाराष्ट्रामध्ये आणि आता मराठवाड्यामध्ये या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुका तुमच्या अवतीभोवती नाहीये. या निवडणुका महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अवतीभोवती आहेत. तुमची काळजी नाहीये, तुमचा विचार सुद्धा यांना स्पर्श करत नाही. पण यांना ज्या विचारानं हे झपाटलेले आहे तो विचार म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी. पाहताय ना टीव्हीवर, वर्तमानपत्रामध्ये वाचताय, सामाजिक माध्यमांवर तुमच्यापर्यंत पोहोचताय. एक म्हणतो तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे. दुसरा म्हणतो असतील तिजोरीच्या चाव्या तुझ्याकडं, पण तिजोरीचा मालक हा माझा आहे. लगेच तिसरा म्हणतो असेल एखाद्याकडे तिजोरीची चावी, असेल दुसरा तिजोरीचा मालक. तिसरा काय म्हणतो, तिजोरीतला जो माल आहे तो माझ्याकडे. या महाराष्ट्रामध्ये हे तुम्ही चालू देणार आहात का? याचा विचार खऱ्या अर्थानं तुम्हाला गंगा खेडकरांना करायचा. आणि म्हणून आता तुमच्या मताची बोली लावण्याचा प्रयत्न होणार आहे. आमदार खरेदी केले, खासदार खरेदी केले, पक्ष खरेदी केले, तिथंच ते थांबले नाही. आता मतदारांना खरेदी करण्याची तयारी त्यांची सुरू झालेली आहे. मतदारांची खरेदी. या महाराष्ट्रातला मतदार, या मराठवाड्यातला मतदार, या परभणीचा मतदार, या गंगाखेडचा मतदार हा बिकाऊ नाहीये. गंगाखेडच्या मतदारांना विकत घेणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे. हे दाखवून द्या तुम्ही 2 डिसेंबर रोजी. हे मत गंगाखेडच्या भवितव्यासाठी, गंगाखेडच्या परिवर्तनासाठी, गंगाखेडच्या विकासासाठी, गंगाखेडच्या बंधुभावासाठी, गंगाखेडच्या इतिहासासाठी, गंगाखेडच्या संस्कृतीसाठी. जनाबाईची ही भूमी आहे, संत जनाबाई. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून आपण ओळखतो. पण आता ही शैतानाची भूमी होत चाललेली आहे. तुम्ही राम म्हणून घेताना स्वतःला. मला त्यांना हे सांगणं आहे, राम तेरी गंगा मैली हो गई, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. आहे ना गंगा आपल्याकडं, गंगाखेड. दक्षिणेची गंगा म्हणून आपण आपल्या गंगेला ओळखतो. अशा या राजकारणात
लसीकरणाचा बंदोबस्त तुम्हाला गंगाखेड इथं करावा लागेल. गंगाखेड एक संदेश दिला पाहिजे. गंगाखेडच्या संदेशाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही एकदा इथून संदेश दिला की तो पहिल्यांदा जाईल नाशिकला आणि मग दुसऱ्यांदा जाईल वाराणसीला. हे आपण समजून घ्या की तुमच्या मतामध्ये काय शक्ती आहे. सुरेश दादा देशमुख तुम्ही सांगितलं करन्सी, पहिल्यांदाच ऐकलंय करन्सी. पण त्या करन्सीला हा जो करंट आहे ना, करंट आज जो मला पाहायला मिळतो करंट, त्या करन्सीला हा करंट नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही. आपके वोट खरीदने की कोशिश होगी. आएंगे लोग आपका वोट खरीदने. मैं आप सभी को गुजारिश करूंगा कि आपका वोट बेचिएगा नहीं. ये वोट बिकाऊ नहीं है. ये वोट आपके शहर के तरक्की के लिए है. ये वोट आपकी तरक्की के लिए. ये वोट आपके बच्चों की तरक्की के लिए. इसे अगर हमने बेच दिया तो ना सिर्फ हम अपने शहर पे ना इंसाफी करेंगे, लेकिन अपने घर पर ना इंसाफी करेंगे, अपने घर वालों पर ना इंसाफी करेंगे. और किसी ने कहा है कि जो बिक गए उसे इंसान नहीं सामान कहते हैं. अब ये दुकानों में बहुत सी चीजें बेचने के लिए रखी गई हैं. यहां इंसानों की बिक्री होती है क्या? सामान की बिक्री होती है. तो ये भी अपने जहन में आप रखें. कांग्रेस पार्टी ने ऐसी राजनीति कभी नहीं की. राहुल गांधी जी कह रहे हैं वोट चोरी हो रही है. ईवीएम मशीन में गड़बड़ है. आजकल तो हमने देखा कि वोटर लिस्ट में यहां के वोटर वहां के वोटर कहीं और. ये सब क्यों हो रहा? पहले तो ये होता नहीं था. याचाही आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की ही हेराफेरी आता निवडणुकांमध्ये सुरू झालेली आहे. लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये अलीकडे सुरू झालेला आहे. लोकशाहीचा तर खून होतच आहे, पण या मराठवाड्यामध्ये निष्पाप व्यक्तींचे सुद्धा खून झालेली उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. बीडचे सरपंच देशमुख आज वर्षश्राद्ध आहे. हे सगळं तुम्ही पाहिलं. लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवला.